आता आपण संगणकाच्या भागांविषयी माहिती घ्यायला सुरुवात करूया. यामधल्या काही भागांची तुम्हाला अगोदरच माहिती असेल. जर या भागांविषयी अचूक माहिती हवी असेल तर त्यांच्यावर क्लिक करा. संगणक हा मॉनिटर, कीबोर्ड, माउस आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यापासून तयार होतो. कीबोर्ड आणि माउस यांना इनपुट डिव्हाइसेस म्हणजे उपकरणं आणि मॉनिटरला आउटपुट डिव्हाइस म्हणतात. संगणकाला काय करायचं ते सांगण्यासाठी आपण कीबोर्ड आणि माउसचा उपयोग करतो. यांना इनपुट डिव्हाइसेस म्हणतात. कीबोर्डचा उपयोग टायपिंगसाठी आणि माउसचा उपयोग मॉनिटरवरची एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी आणि निवडण्यासाठी केला जातो. संगणकाला हे आदेश सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू मार्फत समजतात. सीपीयूला संगणकाचा मेंदू असेही म्हणतात. मॉनिटरवर उत्तर दाखवलं जाईल. मॉनिटरला आउटपुट डिव्हाइस म्हणजे आउटपुट उपकरण म्हणतात. दुसरं नेहमीचं आउटपुट उपकरण म्हणजे प्रिंटर. मॉनिटरवर उत्तर दाखवण्याऐवजी तुम्ही ते कागदावर प्रिंटही करू शकता. संगणकाचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? संगणकाचा उपयोग विविध गेम्स खेळणं, कार्टून्स पाहणं, मित्रांशी बोलणं, चित्र काढणं, खरेदी करणं, पुस्तकं वाचणं यासाठी केला जातो.